हा आहे भोंगऱ्या बाजार। गेली शेकडो वर्ष हा बाजार होळीच्या सणापूर्वी सातपुड्यातल्या पाड्यात भरतो। सातपुड्यातल्या आदिवासींचा होळीचा सण महत्त्वाचा आणि त्या निमित्ताने होळीच्या सणासाठी लागणारं सगळं साहित्य या बाजारात मिळतं। हा सण नेमका कसा असतो तेच पाहण्यासाठी आता आपण सातपुड्यातले दुर्गम पाडे आणि त्या निमित्ताने इथल्या माणसांचं जगणं पाहणार आहोत। हे शुष्क वैराण डोंगर दिसतायत, पण त्या पलीकडे लपलेला एक अनोखा महाराष्ट्र आज आपण अनुभवणार आहोत। आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतून जाण्यासारखं पुष्कळ काही आहे। शोध या नव्या सौंदर्याचा आहे। हे केवळ कसब नाहीये, ही जगण्याची एक कला आहे। बाळाचा जन्म झाला की त्याची नाळ बांबूने कापली जाते। त्यांच्या घराच्या भिंती, त्यानंतर छत या सगळ्यासाठी बांबूच वापरला जातो आणि म्हणून त्यांची बांबू ही देवता आहे। होलिका माता बांबू म्हणून पूजला जातो। पण या बांबूच्या भिंतींच्या मागे एक संघर्ष लपलाय। संघर्ष जपण्याचा आहे। आपली कला, आपल्या परंपरा जपत नव्या काळाला सामोरं जायचा संघर्ष। स्वतः विरुद्ध उभं ठाकून पुन्हा त्यात आपलं स्वत्व जपण्याचा संघर्ष। सोयी कमी आहेत, शिक्षणाचा अभाव आहे, अर्धी अधिक मुलं शाळेत गेलीच नाहीयेत, वाहतुकीची साधनं अपुरी आहेत, बस अनेक वर्ष बंदच आहे। एखाद्या जीपवरनं 25 ते 30 माणसं एका गावातनं दुसऱ्या गावात प्रवास करतात। घाटवाटांवरनं जाताना कोसळण्याची भीती त्यांना वाटत नाही। पुन्हा उभारी घेऊन झेप घेणं त्यांच्या डोंगरातल्याच राहणीमानानं त्यांना शिकवलंय। ही माणसं बघितली की या सुकलेल्या पर्वतरांगांचं खरं रूप जाणवतं आणि पाण्यासाठीची वणवण जन्माला पुरलेली। जवळ नर्मदा, तापी यांच्यासारख्या मोठ्या नद्या असून सुद्धा इथे डोंगर हिरवे होत नाहीये। त्याचा वापर व्हावा यासाठी आता प्रयत्न करावे लागतील। त्यांना शेती करायला शिकवावं लागेल। या भागात केवळ प्राथमिक शाळा नाहीत, तर कृषी विद्यालयं उभारावी लागतील, ज्यात खास डोंगराळ जमिनीवर घेता येतील अशी पिकं, त्यांचा वापर आणि त्यासाठी बाजार सुद्धा उपलब्ध करून द्यावे लागतील। हे माझ्या पाठी आहे ते नर्मदेचं पात्र। तरीही इथला आदिवासी समाज हा भटकंती करतो, स्थलांतर करतो आणि पाण्याच्या शोधामध्ये फिरतो। सातपुड्यातून वाहणारी जीवन देणारी नदी, पण दुर्दैव असं की या नदीच्या पाण्याचा वापर इथला स्थानिक आदिवासी आजही करत नाहीये। तो आजही तहानलेलाच आहे। पाणी आहे, पण ते घरापर्यंत पोहोचवायला यंत्रणा नाहीये। जमीन मुबलक, पण शेती करायचं ज्ञान नाहीये। कुपोषण, आरोग्याच्या समस्या एक सोडून अनेक आहेत। निलेशजी, काय इथल्या स्थानिक आदिवासींचे प्रश्न मुख्यत्वे प्रश्न काय आहेत? खरं तर नंदुरबार हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश या अतिशय विकसित म्हणजे झपाट्याने विकसित होणाऱ्या राज्यांच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे। मात्र तसं जर बघितलं तर राज्यातल्या मानव विकास निर्देशांकात सर्वात शेवटचे जे काही जिल्हे येतात त्यातला एक नंदुरबार आहे।
मुळातच या जिल्ह्याचा मोठा सर्वाधिक प्रश्न आहे म्हणजे इथे रोजगार नाही. खऱ्या अर्थानं कुपोषणासारखा गंभीर प्रश्न या ठिकाणी आ वासून बसलेला आहे आणि प्रशासन त्यावरती अनेक वेळा उपाययोजना करताना दिसत आहे, पण त्या उपाययोजना त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि परिणामी कुपोषणाचं प्रमाण हवं तितक्या प्रमाणात आटोक्यात येताना दिसून येत नाही आहे. तिसरा मोठा प्रश्न आहे आरोग्याचा. या ठिकाणी सिकल सेल ॲनेमियासारखा जो प्रश्न आहे, राज्यात सर्वाधिक सिकल सेल ॲनेमियाचे रुग्ण जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यात आहे. त्याहून गंभीर प्रश्न म्हणजे नंदुरबारसारख्या जिल्ह्यातनं 2 मोठ्या नद्या वाहतात. एक आहे नर्मदा आणि तापी. तर ह्या सगळ्या नद्यांचं पाणी म्हणजे गुजरात सरकारबरोबर जो करार झालेला आहे आपला, त्या करारानुसार 5 TMCपेक्षा जास्त पाणी महाराष्ट्राच्या वाटेला आलं आहे. मात्र गेली अनेक वर्षापासून हे 5 TMC पाणी उचलण्यात महाराष्ट्र शासनाला अपयश आलं. हे विटा पाडण्याचं काम पाहिलं, राहत्या घराचं बांधकाम घेतलंय. किती स्वयंपूर्ण आहे हा समाज. आपल्या गरजा आपणच पूर्ण करायची धमक त्यांच्यामध्ये आहे. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय. नोकरी नाही, नोकरी नाहीये करावीशी सध्या तरी. वाटते. हो. इथल्या पिढ्या बदलत आहेत. पण प्रश्न मात्र तसेच उभे आहेत. बदलता काळ या अडचणींना उत्तर देऊ शकलेला नाहीये. आज दिवस सणाचा आहे, तेव्हा ही सगळी माणसं आपापल्या गावात आली. पण काही दिवसांनी या दारांना कुलप लागतील. स्वयंपाकघरं ओस पडतील, कलकलणारी अंगणं ओटे ओस पडतील. स्थलांतर तर पोटापाण्याची गरज आहे. होळी झाली की गाव ओस पडतं आणि हे लोक कामाच्या शोधामध्ये बाहेर पडतात. गुजरात, मध्य प्रदेशात ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. थोडेफार शिकले सवरलेले लोक हा डोंगराळ भाग सोडून शहराच्या वाटेला लागतात. त्यांच्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचवणं हेच मोठं आव्हान आहे. इथे निसर्ग हा देव आहे. निसर्गामध्ये उपलब्ध असणारे जल, जंगल आणि जमीन यांची हा आदिवासी समाज मनोभावे पूजा करतो. आणि त्याचंच प्रतीक म्हणजे ही देवी. हे आहे यहामोगी मातेचं मंदिर. ही आदिवासींची मूळ कुलदैवता आहे आणि तिचं हे माहेर आहे सातपुड्यातल्या डाब गावात. होळीच्या आधी आईचा आशीर्वाद घेणं ही इथली परंपरा. धान्याची देवता म्हणून तिची ओळख असल्यानं तिची ओटी पसाभर धान्यानं भरतात. त्या ओटीमध्ये धान्य, दोर, दारू, कोंबडीचं पिल्लू घातलं जातं. राजे जातेरोईनी उन्माली राजे जातेरोईनी घोरफुले इंडियारी मालनो इद्रिया दिहो जातिरोईनी नासरायन मुंद्राया रजम गोईनी नासनो होदनन अथोपागम समान पौनन वल्दागम वाटलाग्निन दबो राजम नासनो मानन उलीजो गुणे
आज यहाँ धुन तोड़े है। काठी गावची राजाची राजवाडी होळी तर सातपुड्यातलं मोठं आकर्षण. या होळीला आता जत्रेचं स्वरूप आलंय खरं, पण या निमित्तानं इथल्या अर्थकारणाला चालना मिळते. कुणी लिंबू सरबत, कुणी चहा, ज्यूस विकतं. खाऊनचे पुढे बांधले जातात. नमकीन, जिलेबी, वडे, पकोडे तळले जातात. चारशे किलोमीटरचा प्रवास करून जंगलातनं ही होळी काठी गावाकडे आणली जाते. पाऊण तास झाले आपण या जंगलामध्ये होळीची वाट पाहतोय. दहिफळीजवळ गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या मध्ये आता इथे ते होळी घेऊन येणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला होळी पाहायला मिळणार आहे. गुजरातच्या सीमेवरून जेव्हा काठीची होळी येते तेव्हा पूर्ण सातपुडा ढोलाच्या तालावर दुमदुमून जातो. चालणाऱ्या पायांचा वेग गाठताना दमछाक व्हावी असे हे पाळणी पळत असतात. आणि मग सुरू होतो तो खरा सोहळा. आदिवासींची परंपरा, भोंगऱ्या बाजार. ढोल ताशांचा आवाज, पारंपरिक नृत्य, पोलीस पाटील या मिरवणुकीमध्ये मानकरी असतात. पोलीस ठाणं, वनविभाग कार्यालय, सगळ्याच कार्यालयातनं सन्मान स्वीकारत ही मिरवणूक गावभर फिरते. या बाजारामध्ये होळीचं सगळं साहित्य बाजारात आणलं जातं. डाळी, गूळ, खजूर, खोबरं, दोर, रंग, सजावटीचं साहित्य या बाजारात असतं. खाण्याच्या पदार्थांपासून ते अगदी चैनीच्या खरेदीपर्यंत एकच झुंबड उडालेली असते. नाच गाणं, कमरेचे घुंगरू एका विशिष्ट तालात थिरकतात. नाद जन्म घेतो. त्या नादामध्ये उन्माद असतो. आपल्या परंपरांचा, श्रद्धांचा सन्मान असतो. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, आपण होळीला रंग खेळतो, पण इथल्या समस्यांचे गडद रंग विसरून चालणार नाही. ही माणसं आपल्याला खऱ्या महाराष्ट्राची ओळख करून देतात. आपल्या स्वभावाशी सच्ची आहेत ती. उद्याच्या सुखापेक्षा आजच्या दिवसाला ते महत्त्व देतात. तत्वांची तडजोड नाही हे त्यांचं तत्वज्ञान. 1246 पासून काठीची होळीची परंपरा आहे. बाहेरच्या बऱ्याच संस्कृती आहे त्या आक्रमण करत आहे, परंतु आदिवासी अजून पण या सातपिढ्यामध्ये आपली संस्कृती टिकून आहे. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही हा जो पेहराव केलेला आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी लावली आणि त्याला रंग दिलाय, तर मला या सातपुड्यामध्ये नारळाचं झाड दिसलंच नाही. मग हे खोबरं तुमच्याकडे कसं काय आलं? तसं तर बऱ्याच गोष्टी ह्या रस्ते मुळे आलेले आहे. आमच्याकडे पूजाविधी करताना नारळ, अगरबत्ती याचाही उपयोग करत नव्हते. बिलाचं फळ किंवा बोराचं फळ ह्या प्रकारे पूजाविधी केली जात होती. पण हे जसं जसं रस्ते आले, शहर आले किंवा बाजारपेठ आली तेव्हापासून ह्या गोष्टी सुरुवात झाली. बरं, मी एक गोष्ट ऐकली होती की होळीच्या दिवशी आदिवासी लग्नाळू मुलींना पळून घेऊन जातात. लग्न तर खूप दूरची गोष्ट आहे. किंवा मेलादामध्ये, भोंगऱ्यामध्ये मुलींना पटवतात, रंग टाकतात, अशा प्रकारचे तसं प्रकरणे आहे. कोणीतरी काय बी लिहितो आणि लोकांना गैरसमज करतो. हा प्रवास म्हणजे केवळ फिरणं नव्हतं, तर या मातीशी नातं जोडणं होतं, नाळ जोडणं होतं. समस्या आहेत, पण जिद्द त्याहीपेक्षा मोठी आहे. आज सातपुड्यातनं परतताना म्हणूनच जबाबदारीचं ओझं आहे. या दुर्गम भागात विकासाची जेवढी गरज आहे तेवढीच त्यांचं मनस्वी असणं कायम राहावं हे स्वीकारण्याचीही गरज आहे.